श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझे मराठी वास्तू या चॅनलमध्ये. श्री महालक्ष्मीची कृपा लाभावी, सुख शांती धन कीर्ती वैभव ऐश्वर्य संतती लाभावी. आपल्या घरी लक्ष्मीचा वास राहावा, संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रत्येक स्त्रीने मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी व्रत करावे. जर उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी कहाणी ऐकावी, मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगराचा राजा भद्रश्रवा दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. राजाच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका होती. ती मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. रोज भांडणे होत म्हणून ती रागाने घराबाहेर पडली. अनवाणी रानातून फिरत असताना सुवासिनी दिसल्या. त्या स्त्रिया लक्ष्मी व्रत करत होत्या. त्यांच्याबरोबर तिनेही ते व्रत केले. दुःख विसरली, दारिद्र्य विसरली, परिस्थिती सुधारली, भक्ती फळाला आली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. भाग्य उजळले. भद्रश्रव राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वाने ती फुगली. तोऱ्या ताठ्याने राहू लागली. एकदा काय झाले, देवीच्या मनात आले, राणीला आपण भेटावे आणि तिला मागील जन्माची आठवण करून द्यावी. म्हणून देवीने म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली आणि सूरजचंद्रिकेच्या महालाशी येऊन उभी राहिली. दासी आली. दासीने नावगाव विचारले. म्हातारीने सांगितले, बाळ, माझे नाव कमळा. द्वारकेला आम्ही राहतो. राणीला भेटायचे आहे. दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना जर मी सांगितले तर त्या माझ्यावर रागवतील. तितक्यात राणी आपल्या मैत्रिणीसोबत तिथे आली. म्हातारीला पाहताच राणी ओरडली, कोण ग तू थेरडे, कशाला आलीस, जा इथून. म्हातारीला राग आला. म्हातारी रागाने आणि तावातावाने तिथून निघाली. तितक्यात शांबाला तिथे आली आणि तिने देवीची माफी मागितली. देवीने तिला महालक्ष्मी व्रताचा महिमा सांगितला आणि तिथून निघाली. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले. व्रताच्या प्रभावाने पुढे सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाले. इकडे देवीचा कोप झाल्यामुळे सूरजचंद्रिकेचे सर्व ऐश्वर्य वैभव गेले. एक वेळ पोटभर जेवण मिळण्याचेही वांदे झाले. सूरजचंद्रिकेच्या मनात आले, आपला जावई खूप श्रीमंत आहे, तो आपल्याला नक्की मदत करेल. तिने भद्रश्रवाला लेकीच्या घरी पाठवले. काही दिवस लेकीच्या घरी राहिल्यानंतर राजाला असे वाटले आता परत जावे. जावयाने निघताना हंडा भरून धन दिले. सूरजचंद्रिकेला हंडा बघून खूप आनंद झाला. पण बघते तर काय, आत द्रव्य नव्हते, फक्त कोळसे होते. तिने कपाळावर हात मारला आणि नशिबाला दोष दिला. असेच एकामागून एक दिवस जात होते. राणीला देखील मुलीला भेटण्याची इच्छा झाली. ती देखील तिच्या सासरी पोहोचली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. शांबालेने आईकडून 4ही गुरुवार व्रत करून घेतले. या व्रताच्या प्रभावाने राणीला गेलेले ऐश्वर्य परत मिळाले. काही दिवसांनी शांबाला माहेरी आली. पण बापाला कोळसे दिले आणि मला काही दिले नाही हा राग तिच्या पोटात खदखदत होता. म्हणून तिने शांबाला हिला काही विचारले नाही. शांबाला सासरी आली तेव्हा तिला नवऱ्याने विचारले, माहेरून काय आणले. तेव्हा ती म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी बनवायला सांगितले आणि राजाला जेवण अळणी लागताच तिने ताटात मीठ वाढले. हेच ते राज्याचे सार. तिच्या नवऱ्याला तिचे म्हणणे पटले आणि दोघांनी हसतमुखाने जेवण पूर्ण केले. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय माता लक्ष्मी.